वाचा बसली का तुमची? हा आता बोला की मॅजिस्ट्रेट साहेब. तुमच्यासारख्यानं कसं बोलतं करायचं ते आम्हाला चांगलं ठाव आहे. आठवले ह्यांची ट्रान्सफर ऑर्डर काढायला लावून द्या धाडून चंद्रपूर नाही तर गडचिरोलीच्या जंगलात. वाईट चरबी कमी झाली म्हणजे येतील आपसुक लाईनीवर. मंगलाताई प्लीज प्लीज एक वेळा मला माफ करा. पुन्हा अशी चूक नाही घडणार. पर एक डाव तरी झालीच कशी? विसरलाच जणू. त्या मिर्झापूरच्या खेड्यामधून या शहरामध्ये कुणी आणलं तुम्हाला? हा नाही नाही मी विसरलेलो नाहीये, पण स्टे ऑर्डर देताना देवयानी देशमुखांची बाजू मला योग्य वाटली म्हणून. आता आखरीतच म्हणायचं 200 रुपयांची लाच घेतली म्हणून सस्पेंड होणार आहे तुम्ही? राजा हरिश्चंद्राचे अवतार कवापासून झाला हो? हा ती ऑर्डर देताना ती कुणाच्या विरोधात आहे ते बी बघावं वाटलं नाही? आणि आम्ही राजे शिर्के आहोत याचाही यांना विसर पडलाय. रणवीर जरा दमान. यो राजदरबारातला न्यायाधीश नाही, लोकशाहीचा न्यायाधीश आहे. त्यानं कंच्या वक्ताला कंच कलम लावायचं हे आम्ही बघतो. मंगलाताई आत्तापर्यंत केले तसे आणखी एक वेळा माझ्यावर उपकार करा हो. नाहीतर माझी बायका पोरं उघड्यावर पडतील हो, उघड्यावर पडतील. अहो असं कसं? आम्ही आहो की, आम्ही घेऊ की त्यांना आमच्या पदराखाली. मंगलाताई प्लीज. आठवले मंगलाताई प्लीज. ह्यांच्या बाबतीत न्यायनिवाडा करताना कायद्याच्या पुस्तकातले एक बी कलम सुटणार नाही ह्याची काळजी घ्या. मंगलाताई प्लीज 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 माफ करा. मंगलाताई मंगलाताई प्लीज 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 मंगलाताई प्लीज प्लीज मंगलाताई. मंगलाताई स्टे ऑर्डरचं काय? आता हे मॅजिस्ट्रेटला हटवलाय, मग त्यांनी दिलेली स्टे ऑर्डर हटवाय किती वेळ लागतो? स्टे ऑर्डर जरी मागे घेतली तरी डिव्हींची काही पिलावळ आम्हाला अधूनमधून त्रास देतच राहणार. असं तुम्ही फक्त नाव सांगा. इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित. त्याचा काय त्रास होणार आहे? डिव्हींसाठी त्यांचा कुठला विद्यार्थी कधी काय करेल त्याची आम्हाला खात्री नाही मंगलाताई. असं का? फक्त विद्यार्थी की प्रिय विद्यार्थिनी बद्दल बी म्हणायचं आहे? मस्करी केली हो. नाव काय म्हणलात तुम्ही? अर्जुन दीक्षित. कमिशनर साहेब नमस्कार. गुड मॉर्निंग सर. Have a seat. थँक्यू सर. मला बोलवलं सर? Stay order. Investigation. काय म्हणाला सर? शाळेची इमारत पाडून राजे शिर्के त्या ठिकाणी मॉल बांधत असताना स्टे ऑर्डर आली. हो सर मला माहिती आहे, पण ती तर यापूर्वीच मिळायला हवी होती ना. घटनास्थळी अपघातासंबंधी काही पुरावे सापडलेत का? नाही म्हणजे तू पुरावे शोधण्यासाठी तिथे गेला होतास म्हणून विचार. हो सर, पण ऍक्च्युअली मी तिथे जाण्यापूर्वीच सगळं काही संपलं होतं. सर तुम्ही DV सरांना अटक करायची ऑर्डर दिली नसतीत ना तर मी वेळेवर पोहोचून सगळे पुरावे गोळा केले असते. पण हरकत नाही, मी अजूनही हिम्मत सोडली नाहीये सर. गुड, व्हेरी गुड. आय लाईक ऑफिसर्स लाईक यू, जे कुठलीही जबाबदारी पार पाडायला तयार असतात. थँक्यू सर. इन्स्पेक्टर अर्जुन,
पोलीस फोर्स जॉईन करून किती वर्ष झाली? 6 महिने. अँड दिस इज माय फर्स्ट पोस्टिंग सर. ज्या केसची जबाबदारी आपल्यावर सोपवली जात नाही त्या केसमध्ये कधीही लक्ष घालायचं नाही. ही साधी गोष्ट 6 महिन्यांच्या सर्व्हिसमध्ये तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही. सर इन्स्पेक्टर अर्जुन, किती स्टार आहेत तुझ्या वर्दीवर? मी काही समजलो नाही सर. त्यात न समजण्यासारखं काय आहे? सगळे निर्णय तू तुझ्या मर्जीप्रमाणे कसे काय घेऊ शकतोस? आय एम सॉरी सर. सर पण माझी पक्की खात्री आहे या प्रकरणामागे त्या रणवीर राजे शिर्केंचाच हात असणार. तुला खात्री आहे तर त्यांना सजा सुद्धा तूच दे. दिवी देशमुख निर्दोष आहेत असं तुला वाटत असेल तर त्यांना कोठडीतून सुद्धा तूच बाहेर काढ. माझं चुकलंच सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी ऑर्डर घ्यायला हवी होती सर, पण ती तर तुम्ही आत्ताही काढू शकता. त्यासाठीच मी तुला इथं बोलावलं आहे. तुला माझ्या ऑर्डरनुसार काम करावं लागेल. थँक्यू सर. मी तयार आहे. उद्यापासून तुझी ड्युटी मंगलाताई लोहार यांच्या बंगल्यावर सिक्युरिटी फोर्समध्ये आहे. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सर. दिस इज माय ऑर्डर. पण सर मी मंगलाताई लोहारांसारख्या मंत्र्यांच्या मागे पुढे नाचण्यासाठी पोलीस सर्व्हिस जॉईन नाही केली. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी कोणीही पोलीस फोर्स जॉईन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे. हे तुम्ही म्हणताय सर? हो, कारण मी म्हणतो तेच सत्य आहे. आज तुला जे आरोपी वाटत आहेत त्यांची मर्जी सांभाळली तरच तुझा फायदा आहे. सर यू मे गो नाउ. पण सर उद्या सकाळी मंगलाताई लोहारांचा बंगला. येस सर. कसा काय या सगळ्यातनं मार्ग निघणार आहे काही कळतच नाहीये. एरवी कसं कुठलंही संकट आलं ना तरी बाबा घरी असायचे, काही वाटायचं नाही. दादूंना सोडवण्यासाठीच तर हे सगळे प्रयत्न चालू आहेत आई. खरंय ग, किती धडपड करताय तुम्ही. पण तुमच्या या धडपडीला लवकरात लवकर यश येऊ दे हीच प्रार्थना. आई तू काळजी करू नकोस. अगं आपल्याला स्टे ऑर्डर मिळाली, हाच आपला पहिला विजय आहे. पण देऊ, तू शाळेत गेल्यावर तुला पुरावे तर सापडलेच नाहीत. तू जाण्यापूर्वीच त्यांनी ते मिटवून टाकले असंही तू म्हणालीस. मग आता आपण बाबांची बाजू कशी मांडणार आहोत? हॅलो. हॅलो देऊ, अर्जुन बोलतोय. हा अर्जुन बोल. देऊ एक बॅड न्यूज आहे. काय झालं? माझ्या ऑफिसर्सनी माझ्या हातून ही केस काढून घेतली. का? आणि या केसमध्ये मी जास्तच लक्ष घालतोय म्हणून त्यांनी माझी ट्रान्सफर मंगलाताई लोहार यांच्या सिक्युरिटी युनिटमध्ये केली आहे. पण तू काळजी करू नकोस. आपण ह्यातूनही काहीतरी मार्ग काढू. तो रणवीर राजे शिर्के आपल्याला कठपुतली बनवून नाचवायला पाहतोय. मग आता काय करायचं? हे बघ, पण त्याची काळजी तू करू नकोस. मी आहे ना. त्या रणवीर राजे शिर्केनी पोलीस खातं विकत घेतलंय. मला नाही. चल मी फोन ठेवतो. बाय. ठीक आहे. काय झालं देऊ? अर्जुनची ट्रान्सफर झाली मंगलाताईंच्या सिक्युरिटीमध्ये. संध्याकाळच्या साईटवर जाऊन येतो मी. ऍक्च्युली आपल्याला उद्या अपयशातून कसं उभं राहायचं यावर चर्चा सुरू आहे वाटतं. व्हॉट यू मीन? माझं वेळीच ऐकलं असतं तर आज ही पाळी आली नसती. तुझ्या हट्टी स्वभावामुळे आज
इमेजच्या प्रोजेक्टला सफर व्हावं लागतंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हट्टीपणा बाजूला ठेव आणि नवीन जागेचा विचार कर. मणी ठाकूर, तुम्हीही त्यांना हा सल्ला द्यायला हरकत नाहीये. म्हणी आम्हाला जो काही सल्ला द्यायचा तो देतील, पण तुझ्या या फालतू सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आणि आम्हाला सल्ला देणारी तू कोण? तुझी हितचिंतक समज. ऐकलत म्हणी, ज्यांना आमच्या प्रोजेक्ट मध्ये काडी मात्र इंटरेस्ट नव्हता त्या स्वतःला आज आमचा हितचिंतक म्हणून घेत आहेत. असल्या स्वयंघोषित हितचिंतकांची आम्हाला गरज नाही. हाच याच ओव्हर कॉन्फिडन्सनी तुला दगा दिलाय. समोरच्या प्रत्येकाला तू छोटा समजतोस. बघ ना, DV देशमुखांविरुद्ध तू प्लॅन केलास. प्लॅन नुसार त्यांना जेलही झाली. पण पुढे काय? त्यांची नात देवयानी, तिलाही तू लहानच समजलंस आणि त्याचे परिणाम तू बघतोयस. स्टे ऑर्डर आणून तिने तुझ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केलेला आहे. लुक, ॲटिट्यूड हा प्रॉब्लेम आहे तुझा. ज्या ज्या वेळेस आम्ही अडचणीत येतो ना, त्या वेळेस तू तुझं फालतू तत्वज्ञान घेऊन आमच्या समोर येतेस. आणि तुझ्या या असल्या फालतू तत्वज्ञानामध्ये आम्हाला काडी मात्र इंटरेस्ट नाही. आमच्या अपयशामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसतोच आहे. म्हणी, आत्ताच्या आत्ता यांना इथनं जायला सांगा. इतकं सगळं घडल्यानंतर तरी तू सुधारशील असं वाटलं होतं, पण नाही. परत परत तेच सगळं तू बालिशपणे बोलतोयस. आता तरी मोठा होण्याचा प्रयत्न कर. कमिंग. हॅलो. हॅलो, विक्रमादित्य राजशिर्के बोलतोय. विक्रमादित्य? हॅलो, मी डॉल बोलतेय. ओळखलं? डॉल श्रावणीज मदर. ओळखलं? हो या, ओळखलं. खूप दिवसांनी फोन केलात. अहो, मला तर वाटलं तुम्ही आम्हाला विसरलात. तुम्हाला श्रावणीशी बोलायचंय का? पण ती बाहेर गेलीये. 8 दिवस तरी येणार नाही. अहो, तुमच्याच ऍडचं काम नाही का? हो, तुम्हाला तिच्याशी बोलायचं असेल तर तिच्या मोबाईलवर फोन करा. आम्हाला देवयानीशी बोलायचंय, श्रावणीशी नाही. देवयानीशी? ते कशाला? आमचं महत्वाचं काम आहे. अहो, ते मला माहितीये. तुम्ही ना उगाच या लोकांना एवढं महत्व देताय. ही लोक तुमचं काहीही बिघडू शकत नाही. अहो, माझं ऐका, मी सांगते. तुम्हाला श्रावणीशी बोलायचंय ना, मग तुम्ही मोबाईलवर फोन करा. हो, तिचा मोबाईल चालू आहे. आम्ही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? आम्हाला देवयानीशी बोलायचंय, श्रावणीशी नाही. कोणाचा फोन आहे? देवयानी, तुझा फोन आहे. कुणाचा फोन आहे? विक्रमादित्य राजशिर्के. मला दे, मी बोलतो. मला माहिती आहे त्यांनी कशासाठी फोन केलाय. मला दे. काय पलीकडे विक्रमादित्य राजशिर्के. देवयानी, फोन. काय झालं काकू? किती ओरडतेस? कोणाचा फोन आहे? दे. हे बघ देवयानी, आयती संधी चालून आली आहे. झाल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी माग. मोठ्या मनाने ते माफही करतील. विक्रमादित्य राजशिर्के, नीट बोल. घे घे बोल. बोला. विक्रमादित्य राजशिर्के. तुला भेटायचंय आम्हाला. कशासाठी? आमचं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. तुमचं महत्वाचं काम मला माहिती आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. स्टे ऑर्डर मी परत घेणार नाहीये. हे बघ देवयानी, आमची तुझ्याशी काही पर्सनल दुश्मनी नाहीये. आपण जर भेटून नीट शांतपणे बोललो तर याच्यातनं नक्की मार्ग सापडू शकतो. शक्य नाही. शाळेच्या इमारतीवरील स्टे उठवायला सांगाल.
ते मी करणार नाही. त्या बदल्यात दादूंना सोडवण्याचं आश्वासनही द्याल. त्याचीही गरज नाही. दादूंना सोडवण्यासाठी मी समर्थ आहे. गुड बाय. भेट लागलाय सगळ्यांना. कुणाशी काय बोलावं हे सुद्धा साधं कळत नाही. काकू, या विषयावर तुझ्याशी बोलणं मला महत्वाचं वाटत नाही. अहो समजवा तिला. विक्रमादित्य राजशिर्के समेट घडवून आणायला बघतोय आणि ही. मला तुमच्याशी बोलायचं नाही. मला फोन करू नका. मी काही करणार नाही. डॉक्टर कधी येतील शुद्धीवरी? खरं म्हणजे आतापर्यंत यायला हवे होते. इंजेक्शन दिलंय मी काही तासापूर्वी. यांना जाग आली की मला कळवा. तीच वाट बघते हो, डोळ्यात प्राण आणून. काकू, औषधांना रिस्पॉन्स यायला वेळ लागतो. रिलॅक्स कर. शांत व्हा. रिलॅक्स रिलॅक्स जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. डॉक्टर हे पुन्हा का झोपले? थकलेत ते 72 तासांची लढाई खेळून. त्यांना झोपू देत जरा. जाग येईल त्यांना आपोआप. काही काळजी करू नका. येतील ते शुद्धीवर. ठीक आहे. राजे, काय झालं? 1 वर्ष झालं म्हणे. 1 वर्ष झालं आम्हाला इथे परत येऊन. खूप मोठं स्वप्न घेऊन आलो होतो आम्ही. संपूर्ण भारतामध्ये राजशिर्कांचे चेन ऑफ मॉल उभी करायची. पण काय झालं तुम्ही पाहताच आहात. राजे, थोडा धीर धरा. नाही म्हणे. या 1 वर्षात आम्ही एक सुद्धा मॉल उभा करू शकलो नाही. याला आम्ही आमचं अपयश समजायचं की आमची कमजोरी? आतापर्यंत तो DV देशमुख मध्ये येत होता, त्याचा आम्ही केला बंदोबस्त. पण आता त्याची नात, ती सुद्धा आम्हाला आली आहे. आमचा हात धिडकारते. राजे, फक्त सांगा. DV देशमुखचा बंदोबस्त आपण केलेलाच आहे. देवयानीचा बंदोबस्त करायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? आम्हाला एक कळत नाही म्हणे. हे देशमुख स्वतःला समजतात करून. अरे, आमच्या जागेत तुम्ही शाळा चालवता आणि वरती आम्हाला अडवता. वर पोकळ नीतिमत्तेच्या गप्पा मारता. आमच्या जागेवर, आमच्या बांधकामावर तुम्ही स्टे आणता. आमच्या राजशिर्केच्या बांधकामावर. राजे, त्रास करून घेऊ नका. इतके दिवस या मणीवर विश्वास ठेवलात ना, अजून थोडे दिवस विश्वास ठेवा. मणी, या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्हाला जेवढा त्रास झालाय, त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही. अजिबात नाही.